जनसत्ता न्यूजमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण माळशिरस या ठिकाणी आहोत. आपल्याबरोबर ज्येष्ठ नेते बाळासाहेब सरगर, भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आहेत. आपण त्यांची काल जे माळशिरस तालुक्यामध्ये चित्र पाहायला मिळेल राजकीयदृष्ट्या, त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. नेते नमस्ते. नमस्ते. आता एकंदरीत या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्याचं राजकारण एका वेगळ्या वळणावर चाललेलं आहे. कुठला नेता कुठल्या पक्षामध्ये आहे हे देखील चित्र म्हणजे अजून स्पष्ट नाही. कुणी कुठं जातंय, काय चाललंय, काय तुमची भूमिका आहे, म्हणजे कसं वाटतंय नाही, तुम्हाला? भारतीय जनता पार्टीची भूमिका ठाम आहे. ह्या तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम जरी फास्ट नसलं तरी त्या पद्धतीनं चालू आहे. परंतु राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये असणारी भारतीय जनता पार्टीची सत्ता आणि त्या सत्तेच्या जोरावरती होणारी विकास कामं आणि काल जे तुम्ही चित्र बघितलं की ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरेभाऊ यांनी तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. आता त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी जो मागं त्यांच्यावरती जो राजकीय पाडा वाचला होता तो काल पाडा त्याने त्या ठिकाणी बंद केला. म्हणजे सातत्यानं टीका करणं, काय करणं हे होतं, परंतु काल जयकुमार गोरे त्यांच्या घरी आल्यानंतर तो त्यांनी त्या ठिकाणी थांबवला गेला आणि उद्याच्याला मतदान आहे. भारतीय जनता पार्टी हे मताचं गोळाबेरीज करून राजकारण करत असते आणि त्या गोळाबेरीजीमध्ये उत्तम जानकर साहेबांनी काल त्यांचं समर्थन मागच दिलं आहे. परंतु जयकुमार गोरेंच्या समोर त्यांचे काही समर्थक नगरसेवक असतील, जिल्हा परिषद यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि भारतीय जनता पार्टी ह्या तालुक्यामध्ये व्यक्तिगतरित्या स्ट्रॉंग झाली. परंतु आता अनेक गोष्टीचं राजकीय विश्लेषण केलं तर अनेक गोष्टीला या ठिकाणी फाटा फुटलेल्या आहेत. माळशिरसकर स्वाभिमानी माळशिरसकर, भारतीय जनता पार्टीचे माळशिरस, मोहिते पाटलावर टीका करणारे माळशिरसकर, नेमक्या कोणाचा मान अपमान ह्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यावरती आपल्याला बरेच विश्लेषण करता येईल. परंतु उद्याच्याला मतदान नाही आणि मतदानाच्या अगोदर त्यांच्यावरती टीकात्मक बोलणं बरोबर होणार नाही. परंतु माळशिरसचं राजकारण आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या मागं ठामपणे उभा राहून एकमेकाची उणीधुनी काढून आता एक नव्या वळणावरती आलं असं निश्चितपणे सांगेन. आता एकंदरीत 2024च्या लोकसभेला, विधानसभेला उत्तमराव जानकरांनी मोहिते पाटलांना पाठिंबा देत त्यांच्यासोबत गेले, एक खासदार झाले आणि ते स्वतः आमदार झाले. परंतु त्यावेळेस त्यांनी स्वाभिमानी जनतेचा केसाने गळा कापला होता, अशी देखील चर्चा माळशिरस तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ऐकायला मिळत आहे. आणि त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केले की मोहिते पाटलांनी माझा केसाने गळा कापला. या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या वेळेला 2024ची निवडणूक खासदारकीची लागली होती त्यावेळेला माजी खासदार आदरणीय रणजित नाईक निंबाळकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उत्तमराव जानकरांना स्पेशल विमानानं नेलं होतं. आणि त्यावेळेला ज्यावेळेस ते विमानानं नागपूरला गेले की त्यावेळेला त्या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टी, त्यावेळेस ते भारतीय जनता पार्टीमध्ये होते, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी सगळा लवाजमा मीडियासह तिथं गेले होते. आणि मी भारतीय जनता पार्टीचं असं होईल, म्हणजे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कसा निवडून याचं गणित त्यांनी सांगितलं. आणि एक 8-10 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं म्हणजे सोडून डायरेक्ट मोहिते पाटलाशी हात मिळवणी केली. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा केसानं नाही तर सुरीनं गळा कापला होता. परंतु राजकारणामध्ये रात गई बात गई अशी भूमिका असते. परंतु हे माळशिरसकरांच्या स्वाभिमानी जनतेला कितपत आवडेल हा मात्र येणारा काळ ठरवेल. कारण यापूर्वीच्या राजकारणामध्ये तालुक्यामध्ये मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधक असे दोनच पार्ट्या होत्या. परंतु आज भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे वेगळं गणित जरी मांडत असली तरी गेल्या अनेक वर्षाचा इतिहास, 1965 सालापर्यंतचा इतिहास बघितला तर मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधक अशी लढाई पुढच्या काळात कशी होईल हा मात्र येणारा काळ ठरवेल. ह्याच्यासाठी उद्याचं मतदान ही भारतीय जनता पार्टीचा विजय उमेदवार होईल, पण तो किती मताधिक्यानं होईल, काय गणित होईल, किती मतं पडतील, विरोधकांना किती मतं पडतील, ह्याच्यावर तालुक्याचं आणि जिल्ह्याचं राजकारण होत असतं. परंतु भारतीय जनता पार्टीला विजयानंतर जी गणित असतील ती मात्र निश्चितपणे 22 तारखेच्या पुढे वेगळी असतील. आता एकंदरीत एक सोलापूर जिल्ह्यामध्ये अशी एक चर्चा चालू होती की वसंत देशमुखांना जर उमेदवारी मिळाली नसती आणि जीवन जानकर यांचा उमेदवारी अर्ज 2:59 मिनिटापर्यंत काढण्याच्या तयारीत होता, परंतु त्यावेळेस असं काय घडलं की वसंत देशमुखांना उमेदवारी मिळाल्यामुळे या ठिकाणी उत्तमराव जानकरांना मोहिते पाटलांवरती टीका करण्याची वेळ आली? नाही, आता कसं आहे, तो काय भारतीय जनता पार्टीचा पार्ट नाही, दोन्ही राष्ट्रवादीचे होते. आणि मोहिते पाटलाचं आणि उत्तमराव जानकरचं किती शक्य होतं किंवा मागं नाटक होतं का आता नाटक आहे हे मात्र जनतेला अजून समजलं नाही. समजा मागं दोघं एकमेकाच्या प्रेमात असतील तर अचानक प्रेमभंग का झाला
म्हणजे त्या दोघांनाही डोहाळं लागलं होतं का विधान परिषदेचं हे तर सिद्ध करावं लागेल, किंवा त्यांनी ज्या वेळेला 2:59 उमेदवारी काढण्याची जर अशी तालुक्यामध्ये चर्चा आहे की त्यांच्या अगोदरच सेटलमेंट झाली होती आणि ती उमेदवार निघणार होता, उमेदवार भारतीय जनता पार्टीचा उमेदवार बिनविरोध होणार होता, अशी कोण कदाचित धैर्यशील मोहिते पाटलाला लागले असेल, त्याच्यामुळे त्याने अकलूजमधलेच सूचक अनुमोदक घेऊन तो फॉर्म भरला गेला. परंतु ही निवडणूक खऱ्या अर्थानं बिनविरोध व्हायला पाहिजे होती. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला वाटतं की ह्या 2-4 दिवसामध्ये चाललेली जसं कार्यकर्त्यांची घुसमट असू द्या किंवा विकासाचा निधी असू, सगळी एकत्र येत असताना मग विरोध कशासाठी करायचा, ही जरी करत असली तरी लोकशाहीच्या दृष्टीनं लोकशाही सदृढ व्हावी ह्यासाठी केलेले प्रयत्न जरी असले तरी, परंतु ह्या तालुक्यामधलं राजकारण मात्र म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांना किंवा ज्यांनी भारतीय जनता पार्टीवर किंवा राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती आता राष्ट्रवादीमधल्या कार्यकर्त्यांची झाली. मोहिते पाटलाजी म्हणतात की आमच्यामुळं आमदार झालं आणि उत्तमराव जानकरजी म्हणतात की आमच्यामुळं खासदार झाला. कोणामुळं कोण खासदार झाली ह्याची चर्चा मात्र आता सध्या तर काही इलेक्शन नाही, 2029च्या निवडणुकीपर्यंत ही एकमेकाचे घमासान चालत राहील. सामान्य कार्यकर्त्यांना मनोरंजन चांगलं होईल, परंतु तालुक्याचं नुकसान निश्चितपणे ह्यांच्या या असल्या दुट्टपी भूमिकेनं तालुक्याच्या विकासाला खेळ बसेल हे मला असं वाटतं. एकंदरीत आता धैर्यशील मोहिते पाटलांनी उत्तमराव जानकर यांच्या टीकेला उत्तर देत ते म्हणले आमचं घरातलं भांडण आहे ते आमचं आम्ही बघू किंवा मिटवू. मग आता ते घरातलं भांडण त्यांचं चव्हाट्यावर आलंय, हे भांडण मिटण्याच्या किंवा कसं वाटतं तुम्हाला? आता घरातलं भांडण त्यांचं जे घरातलं भांडण घरात कधी मिटतं? एखादा त्रयस्थ माणूस पार्टीचा माणूस मिटवतो. आता त्यांचं घरातलं भांडण पाक घटस्फोटापर्यंत गेलं, ते आता मिटायचा प्रश्नच येत नाही. आणि त्यांनी तुम्ही कालचा व्हिडिओ त्यांच्या घरी जयकुमार गोरे आल्यानंतर केलेलं स्वागत, त्यांची विचारधारा काय किंवा त्यांचं पुढच्या काळातलं भवितव्य भारतीय जनता पार्टीची किंवा त्यांच्या विरोधामधलं दिसतंय. त्याच्यामुळं आता हे भांडण मिटल किंवा त्यांना भांडण मिटवायचं नाही किंवा त्यांचं काही नाटक आहे हे मात्र जनतेला निकालाच्या नंतर कळेल. आज तर आपण काय त्याच्यावरती बोलू शकत नाही आणि ती खरं काय खोटं काय आहे हे बघण्याचं काम आता तुम्ही चौथा स्तंभ म्हणून तुमचंच आहे. जसं आम्ही आमची भूमिका मांडतो या तशी तुम्ही तुमच्या माध्यमातून मांडावी आणि तालुक्याला खऱ्या अर्थानं विकासाकडे नेणार व्हिजन तुम्ही सगळ्या पत्रकार मंडळीनं करावं. अनेक विकास कामं या तालुक्यामध्ये करायची आहेत. आता हे 2-3 वर्ष मनोरंजन न होता MIDC असू द्या, शक्तिपीठ महामार्ग असू द्या, रेल्वे असू द्या, याच्यावरती विचारमंथन करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं असं माझं वैयक्तिक मत आहे. 22 गावाचा पाण्याचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत. आज जसा पालखी मार्ग मार्गी लागला तसं अनेक प्रश्न मार्गी लावण्याची ह्या तालुक्याला गरज आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये विकास कामापेक्षा राजकीय सल्लामसलतीवर जास्त प्रमाणात चर्चा होईल, तर ती चर्चा न होता विकासावरती चर्चा करावी आणि ते करण्याचं काम तुम्ही सगळे पत्रकार मंडळींनी करावं अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. ओके, धन्यवाद.